हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन अपडेट्स आपल्याला या सिरियलबद्दल तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपण पाहणार आहोत एक धमाकेदार ट्विस्ट, आणि या ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत की सिरियलमध्ये पुढे काय घडणार आहे. तर सविस्तरपणे पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि स्किप न करता पहा. तर मित्रांनो, आता इथे शिल्पाच्या सांगण्यावरून सुनीताने आनंदीला तयार होण्यासाठी समिधाची साडी तर दिलेलीच असते. तर त्याचनुसार इथे आनंदी आता रेडी होऊन खाली आलेली असते, आणि खाली आल्यानंतर युगंधरने आनंदीला तर पाहिलेलंच होतं. तर त्यावेळी आता इथे युगंधर जो आहे तो आनंदीकडे पाहतच राहिला होता. आणि त्याचनंतर आता इथे ज्यावेळी ही शिल्पा आनंदीच्या अंगावरती ती साडी पाहते, त्यावेळी आता शिल्पा मुद्दामूनच आता आनंदीवरती भडकू लागते. आनंदीला खाली येताना पाहताच ती बोलू लागते की आनंदी, हे सगळं काय आहे? ही तर साडी समिधाची आहे, आणि माझ्या समिधाची साडी तुला नेसण्याची परवानगी कुणी दिली? तर आता आनंदी जी आहे ती लगेचच खाली पाहते. खरं तर ही साडी सुनीताताईने शिल्पाताईच्या सांगण्यावरून मला दिली आहे, आणि मग आज शिल्पाताई असं का करत आहेत? का मुद्दामून मला मालक साहेबांच्या नजरेमध्ये चुकीचं ठरवत आहेत, असं आनंदीला वाटत असतं. तर आनंदी लगेचच सुनीताताईकडे पाहते, आणि सुनीताताईला म्हणते की सुनीताताई, मला ही साडी तुम्हीच आणून दिली आहेत ना? तर आता त्यावेळी सुनीताताई बोलते की हो, आणि शिल्पाताई, मी तुमच्या सांगण्यावरूनच ही साडी आनंदीताईला दिली आहे. तर आता इथे आनंदी बोलते की सुनीता, आता तूही खोटं बोलायला लागलीस, पण मी असं का करेल? तुला माहीत आहे की मला माझी समिधा किती प्रिय होती, आणि मी माझ्या समिधाची साडी कधीच या आनंदीला देणार नाही, असं आता इथे शिल्पा आनंदीला म्हणत असते. तर त्यावेळी आता इथे आनंदी म्हणत असते की नाही मालक साहेब, खरंच मी सांगते, मी ही साडी स्वतःहून नाही घेतली. ज्यावेळी सुनीताताई ही साडी माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या, त्याचवेळी ती साडी नेसण्याचा मग मी प्रयत्न केला, पण तरीही माझ्या मनात कुठेतरी वाटत होतं की तुम्हाला या सगळ्याचं वाईट वाटेल. तर त्यावेळी आता इथे मालक साहेब जे आहेत ते शिल्पाताईसमोर मुद्दाम म्हणतात, हे बघ आनंदी, तू जे काही केलं आहेस ना ते योग्यच केलं आहेस. हे बघ, तुला समिधाची साडी खूप छान दिसते आहे, आणि आज मला तुझ्या रूपात समिधाला पुन्हा एकदा पाहिल्यासारखं वाटतंय. त्यामुळे तू काळजीच करू नकोस, आणि आपल्याला आता लवकरात लवकर इथून निघायचं आहे. तर आता इथे आनंदी म्हणत असते की हो मालक साहेब. आणि आनंदी आता इथे जाण्याआधी, जेव्हा अवॉर्ड फंक्शनला जायचं असतं त्याआधी शिल्पाताई म्हणते की युगंधर, तू असा कसा वागू शकतोस? तू समिधाला एका क्षणात कसा विसरू शकतोस? या आनंदीने असं तिचे दागिने साडी वगैरे नेसून आल्यानंतर तुला कसंच काही वाटत नाही? तर आता इथे ही जी शिल्पा आहे ना, ती युगंधरला खूप काही बोलू लागते की तू असाच बदलला आहेस, तुझ्या मनात तिच्याविषयी अजिबात काही राहिलेलं नाही आहे, आणि मला आता या सगळ्यामुळे खूप वाईट वाटत आहे की तू इतक्या लवकर माझ्या समिधाला विसरलास. तर आता इथे ही जी शिल्पा आहे ती प्रचंड चिडचिड करत असते, पण तरीसुद्धा युगंधरने ठरवलं आहे की नाही ताई, हे बघ, मी हे सगळं ना फक्त तिला बरं वाटावं. हे बघ, तसंही आम्हाला खूप मोठ्या फंक्शनला जायचं आहे, आणि मला असं वाटतं की माझी बायको तिथे गेल्यानंतर सगळ्यांना आवडावी, सगळ्यांची नजर तिच्यावर असावी. आणि तुला हे माहीत आहे की माझं मार्केटमध्ये किती नाव आहे, आणि आज मला एवढा मोठा अवॉर्ड मिळणार आहे, तर आनंदी ही चांगली दिसलीच पाहिजे ना. म्हणून आता जर तिने समिधाचे दागिने साडी घातल्यानंतर ती छान दिसत असेल तर राहू देत ना, फक्त तू तिच्यावरती चिडू नकोस, असं युगंधर इथे शिल्पाला समजावून सांगतो. तर आता शिल्पा देखील बोलते की ठीक आहे, फक्त तुझ्यामुळे आज मी थोडा राग शांत केला आहे, पण इथून पुढे असं काहीही चालणार नाही, असं शिल्पा युगंधरला सांगून ठेवते. तर आता त्याचनंतर युगंधर आणि आनंदी दोघेही जण अवॉर्ड फंक्शनसाठी जायला निघालेले असतात. आणि आता युगंधरने इथे शिल्पाला देखील सोबत घेतलेलं असतं, माई बापू देखील सोबत असतात. तर आता सगळे मिळून इथे अवॉर्ड फंक्शनसाठी जायला निघणार आहेत. तर त्याचनंतर इकडे हा जो पृथ्वी आहे ना, तो घर सोडून गेला होता. तर आता इकडे ज्यावेळी विद्याधर आणि तो पृथ्वी दोघेही जण एकत्र येतात, त्यावेळी आता युगंधरच्या विरोधात काहीतरी षडयंत्र ते रचवणारच आहेत, आणि हा विद्याधर त्याचे कान भरवायला पुरेसा आहे. तर त्यानंतर आता सगळेजण इकडे अवॉर्ड फंक्शनसाठी आलेले असतात, आणि आता तो जो काही फंक्शन आहे ना तो लाईव्ह सुरू असतो, आणि जगभरात सगळे लोक तो लाईव्ह फंक्शन पाहत असतात. तर आता तोच फंक्शन इकडे विद्याधर आणि हा पृथ्वी पाहत असतात. तर आता तिथे गेल्यानंतर पृथ्वीला माहिती असतं की त्याच्या वडिलांना हा सगळ्यात उत्कृष्ट
बिझनेसमॅन म्हणून अवॉर्ड मिळणार आहे, म्हणून आता ते सगळेजण पाहतच असतात. तर ज्यावेळी आता युगंधर आणि आनंदी दोघेही जण स्टेजकडे जायला लागतात, तर त्यावेळी आता आनंदी थोडीशी डगमगते, पण सुनीताने तिला आधार दिलेला असतो. आणि ज्यावेळी आनंदी आणि युगंधर स्टेजकडे जात असतात, त्यावेळी अशी भन्नाट तयारी केलेली असते ना त्यांनी, तर तिथे सगळेजण पत्रकार असतात. पत्रकारांनी अगदी वेडाच घालून ठेवलेला असतो आणि पत्रकार आता आनंदी आणि इथे युगंधरला काही प्रश्नही विचारतात. तर त्यावेळी आता इथे आनंदी जी आहे ती पत्रकारांच्या प्रश्नांची अतिशय छान पद्धतीने उत्तर देते. तर आनंदीला इथे हा प्रश्न विचारला जातो की तुमच्या नवऱ्याला एवढं मोठं सगळ्यात मोठा बिझनेसमन असा अवॉर्ड मिळतो आहे, तर तुम्हाला कसं वाटतं? तर आता आनंदी तिचं मन इथे व्यक्त करते. आनंदी बोलते की खरंच आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला माहीत आहे की आमचे मालक सर त्या गोष्टीच्या पात्र आहेत, त्यामुळे आम्हाला याचा खूप आनंद आहे. तर त्याचवेळी युगंधर बोलतात की चला आपल्याला अवॉर्डसाठी उशीर होईल, कारण ह्यांचे प्रश्न तर सुरूच राहणार आहेत. तर आता युगंधर आणि आनंदी दोघेही जण तिकडे स्टेजकडे जातात आणि त्यावेळी आता इथे फंक्शन तर स्टार्ट झालेलंच असतं आणि युगंधर आणि आनंदीला स्टेजवरती प्रमुख पाहुणे म्हणून बसायला सांगितलं असतं. आणि थोड्याच वेळानंतर इथे तिथला जो काही अँकर आहे ना, तो इथे आता अनाऊन्स करतो की आपल्यात आत्तापर्यंत जगभरात प्रसिद्ध असा बिझनेसमन आणि आत्तापर्यंत सगळीकडे नाव गाजवलेला बिझनेसमन म्हणजेच युगंधर निंबाळकर यांना मी आमंत्रित करतो आणि त्यांनी त्यांचा हा जो काही अवॉर्ड आहे ना मानाचा, तो घेऊन जावा, असं म्हणत आता इथे युगंधर आणि आनंदी दोघेही जण खुर्चीवर बसलेले असताना युगंधर पुढे जातो आणि युगंधर गेल्यानंतर तो अवॉर्ड हातामध्ये घेतो. तर त्याचनंतर आता इथे युगंधर जो आहे त्या सगळ्यांचे आभार मानतो, कारण युगंधरसाठी एवढा मोठा जो काही कार्यक्रम फंक्शन आज ठेवलेला असतो ना, त्यामुळे आज त्यांचा दिवस खूप खास असतो, म्हणून त्या सगळ्यांचे त्यांनी आभार मानलेले आहेत. आणि त्याचनंतर आता अँकर जो आहे तो बोलतो की सर्वात यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्रीचा हात असतो, कुठे तुमच्याबरोबर असं तर झालं नाही ना? तर आता त्याचमुळे अँकर जो आहे तो बोलतो की मला असं वाटतं की मिसेस निंबाळकर यांनी 2 शब्द इथे बोलावेत. तर आता आनंदीला इथे बोलवण्यासाठी अँकरने आग्रह केला आहे. तर आता युगंधरला कळत नसतं की आनंदी इथे काय बोलेल, पण आता आनंदी जी आहे ती अँकरच्या सांगण्यावरून तिथे स्टेजकडे जाते आणि स्टेजकडे गेल्यानंतर आनंदीने लगेचच माईक समोर जाऊन आधी सगळ्यांचे आभार मानले आहेत. खरं तर तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार, आनंदी त्या व्यक्तींना म्हणत असते. तर त्यावेळी आता सगळ्यांनी टाळ्यांचा वर्षाव केलेला आहे आणि आनंदीने बोलायला सुरुवात केली आहे की आनंदीचे मालक साहेब कसे आहेत हे सगळं वर्णन करून ती इथे स्टेजवरती सांगत आहेत. आणि खरं तर आता आनंदीने जेव्हा सुरुवात केली आहे तर युगंधरची नजर आनंदीवर हटतच नसते, कारण ती फक्त युगंधरचं कौतुक करत असते. आमचे मालक साहेब जे आहेत ना, ते गरिबांचे मसीहा आहेत आणि आत्तापर्यंत त्यांनी गरिबांसाठी इतकं काही केलं आहे, गरजूंसाठीही इतकं काही केलं आहे. अन्नदान, वस्त्रदान हे तर ते नेहमीच करतात आणि या सगळ्यातून त्यांची माणुसकी दिसून येते की कुणाला कशाची गरज आहे आणि हे त्यांना कळल्यानंतर ते लगेचच त्यांना पुरवतात आणि अशा व्यक्तीच्या आयुष्यात नेहमीच आनंद यावा मला असं वाटतं, असं आनंदी युगंधरच्या बाबतीत म्हणत असते. आनंदी म्हणते की मालक साहेबांचं व्यक्तिमत्व जे आहे ना ते खूप चांगलं आहे. मालक साहेबांना कधीही खोटं बोललेलं आवडत नाही. मालक साहेबांमुळे कितीतरी लोकांचे घरं चालतात, कितीतरी लोकांच्या भुका भागतात, कितीतरी लोकांच्या चुली पेटतात आणि ते निराधाराचे आधार आहेत. गरजूंना ते मदत करतात आणि थकल्या भागल्यांना सुद्धा ते आधार देतात. त्यांच्याकडे लहान मोठं श्रीमंत गरीब असं काही नसतं, फक्त गरिबांना जितकी मदत करता येईल ना, जेवढी होता होईल तेवढी मदत, तेवढी जास्त मदत इथे मालक साहेब गरिबांना नेहमी करतात. त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांचं जे काही मन आहे ना ते मालक साहेबांसारखं असायला हवं, प्रेमळ आणि निस्वार्थी, कशातही स्वतःचा स्वार्थ पाहायचा नाही, असं मालक साहेबांचं मन आहे. ज्यावेळी युगंधर हे सगळं ऐकत असतो ना की आनंदी माझ्याविषयी एवढं आदरपूर्वक बोलते आणि एवढं सगळं काही बोलते, तर त्यावेळी आता युगंधरच्या मनात देखील आता आनंदीबद्दल चांगल्या भावना निर्माण होतात. तर आता आनंदीचं जे काही मालक साहेबांबद्दलचं जे काही मत आहे ना ते तिचं मांडून झालेलं असतं, पण फक्त शेवटचं वाक्य ती एक म्हणते की प्रत्येक माणसानं मालक साहेबांसारखं व्हावं. असं बोलून आता आनंदी
आनंदी खाली बसून घेते. आनंदी बसल्यानंतर आता इथे हा जो कार्यक्रम आहे ना तो इथेच संपतो आहे, कारण त्यांनाच जो काही अवॉर्ड द्यायचा असतो तो देऊन झालेलाच आहे. म्हणून आता युगंधर बोलतो की चला आनंदी आपल्याला आता निघायचं आहे. असं म्हणत आता इथे मालक साहेबांनी तिथल्या सगळ्या स्टेजवरच्या माणसांची भेट घेतली आणि तिथून त्यांचा जाण्याचा निरोप घेतला. त्याचनंतर आता ते पुढे जात असताना मीडियाने आता इथे मालक साहेबांना आणि आनंदीला घेरलेला आहे. आणि त्यावेळी आता मालक साहेबांना मीडियावाले एक प्रश्न विचारतात की मालक साहेब, तुमच्यासाठी आनंदीताईने एवढं छान छान बोललं, आता फक्त तुमची टर्न आहे की तुमची बायको तुमच्यासाठी किती खास आहे हे आम्हाला तुमच्या काही शब्दांमध्ये सांगा. तर त्याचवेळी आता इथे युगंधरला हे वाटू लागतं की जर आता इथे आपण काही बोललो नाही तर हे सगळे गृहीत धरतील, त्यामुळे आता आनंदीबद्दल तर काहीतरी बोलायला हवं. आणि आनंदीने माझ्यासाठी एवढं सगळं छान छान बोलले म्हटल्यानंतर तर मलाही तिच्याबद्दल 2 शब्द बोलायलाच हवेत. म्हणून आता युगंधरने देखील आनंदीचं इथे पूर्ण मीडियासमोर कौतुक केलेलं आहे की माझी बायको दिसती तशी नाही आहे. हां, माझी बायको ही वयाने लहान जरी असली ना तरीही तिच्यात खूप समज आहे, ती हुशार आहे आणि ती काहीही करू शकते, असं इथे मालक साहेबांनी मीडियासमोर सांगितलेलं आहे. आणि त्याचमुळे तर आता इथे आनंदी खुश झालेली आहे. पण शिल्पाला हे अजिबात बघवत नाही. शिल्पाने इथं आनंदीचं जे काही कौतुक ऐकलं आहे ना युगंधरच्या तोंडून, तिचा आणखीनच जळफळाट होत असतो. पण शिर्के मात्र प्रचंड खुश असतात. शिर्के, माई, बापू आणि ही सुनीता सगळेजण खुश असतात, कारण आज आनंदी आणि मालक साहेब जे आहेत ते दोघेही जण एकत्र खूप छान दिसत असतात आणि त्यांच्या तोंडून एकमेकांचं कौतुक ऐकून सगळ्यांनाच खूप भारी वाटत असतं. तर त्याचनंतर आता इथे पत्रकार जे आहे तो आणखीन एक प्रश्न विचारतात की आम्हाला सांगा की तुम्ही या यशामागचं खरं क्रेडिट कुणाला देऊ इच्छितात. तर आता इथे युगंधर जे आहे तो आता आनंदीकडे पाहतो आणि त्याचवेळी आता आनंदीच्या लक्षात येतं की नाही, खरं तर या सगळ्याचं क्रेडिट जे आहे ते फक्त समिधाताईला जाते. म्हणून आता आनंदी इथे युगंधरच्या आधीच बोलू लागते की हे पहा, या सगळ्याचं क्रेडिट जे आहे ना ते आमच्या समिधाताईला आहे आणि त्यांच्याशिवाय हे क्रेडिट कोणीच घेऊ शकत नाही. तर असं ऐकल्यानंतर युगंधरचं मन आनंदीने पुन्हा एकदा जिंकलेलं आहे आणि हे ऐकून त्यांना खूप भारी वाटतं. तर त्याचनंतर इकडे हा पृथ्वी जो आहे तो लाईव्हला हे सगळं पाहत असतो. तर त्याचनंतर कुठेतरी पृथ्वीलाही या सगळ्यामुळे त्याच्या आईची आठवण खूप येते, कारण जर त्याची आई आज जिवंत असती तर आज या मुलीच्या जागी त्याची आई असती असं त्यालाही वाटू लागतं. युगंधरला त्याच्या मुलाला देखील दाखवून द्यायचं असतं की या सगळ्या झाल्यानंतर सुद्धा मी आता ठीक आहे. आणि मुद्दामूनच युगंधरनं सगळ्या मीडियासमोर आणि मुलांसमोर मुद्दाम आनंदीचं कौतुक केलं आहे, जेणेकरून त्यांना असं वाटेल की त्यांच्या वागण्यामुळे मी खचून वगैरे गेलेला नाहीये. तर आता इथे ज्यावेळी पृथ्वीने हे सगळं ऐकलं त्यावेळी आता त्याचा तर संताप होणारच आहे, कारण त्याच्या आईची जागा त्याला दुसऱ्याला द्यायची आहे आणि हे असं एक मुलगा नाही करू शकत, त्याला वाईट तर वाटणारच आहे. तर आता हे सगळं घडल्यानंतर पृथ्वी शांत बसेल काय हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.